हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 20 डिसेंबर 2023च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आज आपला पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा दिवस दरवर्षी 12 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय तटस्थ दिवस 2023 कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस 12 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांना कोणत्या देशाच्या ऑर्डर ऑफ मेरिट नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेले आहे? तर उत्तर आहे इटली. तर ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांना इटली या देशाचा ऑर्डर ऑफ मेरिट नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. तर इटलीबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया. तर इटलीची राजधानी आहे रोम. भाषा आहे इटालियन, फ्रेंच, जर्मन. राष्ट्रप्रमुख आहे जॉर्जिओ नेपोलितानो. पंतप्रधान आहेत मातेओ रेतसी. आणि चलन आहे युरो. स्वातंत्र्य दिन आहे 17 मार्च 1861. आणि प्रजासत्ताक दिवस आहे 2 जून 1946. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला कर्मवीर चक्र पदक व रेक्स कर्मवीर ग्लोबल फेलोशिप प्रदान करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे डॉक्टर हेमचंद्रन रविकुमार यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 33व्या व्यास सन्मान पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे पुष्पा भारती यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणारी जगातील जागतिक आर्थिक मंचाची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, त्यालाच आपण शॉर्टकटमध्ये WEF बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे दाओस, स्वित्झर्लंड येथे. तर 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणारी जागतिक आर्थिक मंचाची म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, त्यालाच आपण शॉर्टकटमध्ये WEF बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? उत्तर आहे दाओस, स्वित्झर्लंड येथे. तर स्वित्झर्लंडबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर स्वित्झर्लंडची राजधानी आहे बर्न. मोठे शहर आहे झ्युरिक. भाषा आहे जर्मन, फ्रेंच, इटालियन, रोमान्स. सरकार आहे संघीय प्रजासत्ताक आणि चलन आहे स्विस फ्रँक. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नामवंत संगीतकारांचे सादरीकरण, प्रादेशिक खाद्यपदार्थ, स्थानिक हस्तकला आणि हातमाग यांचे प्रदर्शन व विक्री असणारा 3 दिवसीय शास्त्रीय संगीत कार्यक्रम कृष्णवेणी संगीता निरजनम चे उद्घाटन कोठे करण्यात आले? उत्तर आहे विजयवाडा येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय नौदलाने विविध संरक्षण राज्य व नागरी एजन्सीच्या सहकार्याने अलीकडेच मुंबई किनारपट्टीवरील कोणता द्विचरण सराव पूर्ण केला आहे? उत्तर आहे प्रस्थान. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा केला जातो. उत्तर आहे 11 डिसेंबर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ग्लोबल स्टार्टअप फीडिंगच्या कार्यक्रमात भारत कितव्या स्थानावर आहे? उत्तर आहे 4थ्या. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ITCची जगातील
कितवी सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी बनली आहे? उत्तर आहे तिसरी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, इन्व्हेस्ट इंडिया या भारत सरकारच्या संस्थेने 27व्या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात केले? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींवरील आधारित कोणत्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेले आहे? उत्तर आहे नए भारत का सामदेव. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2023 साठी अमेरिका सरकारद्वारे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन पुरस्कार कोणत्या भारतीयाला मिळालेला आहे? उत्तर आहे निखिल डे यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, माजी फलंदाज जो सॉलोमन यांचे 93व्या वर्षी नुकतेच निधन झाले. ते कोणत्या संघाचे क्रिकेट खेळाडू होते? तर ते वेस्ट इंडिजचे क्रिकेट खेळाडू होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेले सुनील शुक्रे हे कोणत्या उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत? तर सुनील शुक्रे हे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला? उत्तर आहे आनंद निरगुडे यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, गेल्या 25 वर्षात कोणता क्रिकेटपटू गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू आहे? उत्तर आहे विराट कोहली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2023 मध्ये गुगलवर कोण सर्वाधिक सर्च करण्यात आलेला क्रिकेटपटू ठरलेला आहे? उत्तर आहे शुभमन गिल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संस्था इस्रो किती वर्षापर्यंत मानवाला चंद्रावर पाठविणार असल्याची माहिती एस सोमनाथ यांनी दिलेली आहे? उत्तर आहे 2040 पर्यंत. तर भारतीय अंतराळ संस्था इस्रो यांनी 2040 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठविणार असल्याची माहिती एस सोमनाथ यांनी दिलेली आहे. उत्तर आहे 2040 पर्यंत. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.